नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी नवीन एक रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. चला आज आपल्याला इथे जिलेबी बनवायची आहे आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे. फक्त परफेक्ट असं माप तुम्ही लक्षात ठेवा आणि एकदम अचूक प्रमाण सांगणार आहे. रेसिपी संपूर्ण बघायची आहे, कुठे स्किप करू नका. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. तुम्ही इथे जिलेबी बघू शकता, खूप छान झालेली आहे. आतमध्ये एकदम पोकळ बघू शकता, रसरशीत अशी अगदी इथे बघू शकता. हे बघा, तुम्हाला दिसतच असेल. आणि आतमध्ये पूर्ण पाक छान असा मुरलेला आहे, बघू शकता. चला आपण झटपट सुरुवात करू. तुमची जिलेबी आजपर्यंत बिघडली असेल तर अजिबात बिघडणार नाही. अगदी हलवाई स्टाईल आपण बनवणार आहोत. आता इथे बघा, कडक पण केलेली आहे, बघू शकता. थोडीशी कडक आहे आणि काही नरम पण आहे, बघू शकता. खूप छान झालेली आहे ही पण. हे बघा, चला झटपट आपण रेसिपीला सुरुवात करू. अजिबात वेळ नाही घालवायचा. आता इथे बघा, आपल्याला सर्वात पहिले बघा पाक बनवून घ्यायचा आहे. साखर घेतलेली आहे, एकच वाटीचं प्रमाण लक्षात ठेवायचं. दीड वाटी साखर घेतलेली आहे, बघू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला त्याच वाटीने पाऊण वाटी पाणी घालायचं आहे. म्हणजे जितकी साखर घेतली त्याचे अर्ध पाणी. 2 इलायची थोड्याशा फोडून घेतलेली आहे, त्या टाकलेल्या आहे. आता चिमूटभर पिवळा खाण्याचा रंग घातलेला आहे आणि थोडे केशर काड्या घातलेल्या आहे. आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे ना आपल्याला 1 तारी पाक करायचा आहे. अर्ध लिंबू पिळून घातलेलं आहे. चला आता इथे आपण पाक बनवून घेऊ. हे बघा, आता इथे ना पाक एकदम 1 तारी पण थोडासा नाही झाला तरी चालेल. हे बघा, आता आपण बघू. हे बघा, थोडंसं आपल्या लक्षात येतं. हे बघा, चला इथे आपला हे बघा पाक तयार झालेला आहे. 1 तारीपेक्षा थोडासा कमी केला तरी चालेल. आता इथे गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि त्याच्यावरती आता झाकण ठेवायचं, म्हणजे पाक पण आपला गरमच राहील. चला आता त्याच्यानंतर इथे बघा, त्याच वाटीनं 1 वाटी मैदा घेतलेला आहे, चाळून घेतलेला आहे. आता त्याच वाटीने आपल्याला पुढे पाणी लागणार आहे. 1 चमचा साजूक तूप घातलेलं आहे. हे तूप आहे ना, गरम वगैरे केलं नाही, कच्चंच घातलेलं आहे. आणि आपल्याला आता सर्व पिठाला चोळून घ्यायचं आहे. चला, चोळून झालेलं आहे. अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे. हे बघा, चला सोडा पण आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. आता हे बघा, छान मिक्स झालेलं आहे. आपल्याला आता इथे बघा पाणी घ्यायचं आहे. आता 1 वाटी मी इथे पाणी घेतलेलं आहे. आता किती पाणी लागतं ते तुम्हाला पुढे सांगणार आहे. पाणी थोडं थोडं करूनच घालायचं. हे बघा, चला ह्या पद्धतीने. आता इथे बघा, ह्या पद्धतीचं बॅटर बनवलेलं आहे. आता पूर्ण 1 वाटी पिठासाठी ना पाऊण वाटी पाणी लागलेलं आहे. हे बघा, ह्या पद्धतीचं बॅटर बनवायचं आहे आपल्याला. हे बघा, इथे हे शिल्लक राहिलं आहे इतकं पाणी 1 वाटीतून. हे बघा, प्रमाण फक्त लक्षात ठेवा. चला आता इथे ना ग्लास घेतलेला आहे. आता इथे मी तेलाची पिशवीच घेतलेली आहे. आता आपण ही पिशवीमध्ये बघा छान असं ओतून घेणार आहे बॅटर. चला आता इथे बघा, आपण याच्यामध्ये बॅटर ओतून घेऊ. अजिबात आपल्याला आंबवण्याची गरज नाही. खूप सोपी पद्धत आहे आणि एवढी छान होते. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा, तुम्हाला पण आवडेल आणि घरचे सर्व तुमचं म्हणजे खूप तारीफ करतील. चला आता इथे बघा बॅटर ओतून घेतलेलं आहे. आता आपण हे बघा, ह्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे कोन. आता इथे आपल्याला छोटंसं कट करून घ्यायचं. चला आता इथे बघा, कडकडीत असं तेल गरम करायचं आहे सर्वात पहिले. आता तेल जर थंड असेल तर जिलेबी खाली चपटी होते, बसते ती तेलामध्ये. आणि तेल एकदम कडकडीत गरम असला ना ती छान अशी फुलून वरती येते. हे बघा,
मी पण पहिल्यांदाच बनवली, पण खरंच खूपच छान झाली. हे बघा, सुंदर इथे आपली जिलेबी तयार होत आहे. चला आता अगदी 1 मिनिटामध्येच आपल्याला लगेच पलटी करून घ्यायचंय. बघू शकता. चला आता इथे बघा, पलटी पण करून झालेलं आहे. गॅस आपल्याला अजिबात कमी करायचा नाही. हे बघा झालेलं आहे. चला आता आपण काढून घेऊ. आता जिलेबी पण गरम पाहिजे आणि पाक पण आपला कोमटच आहे, बघू शकता. आता त्याच्यामध्ये लगेच घालून घेऊ आपण. आता इथे थोडंसं हे बघा असे मुरल्या पाहिजे त्या, आणि वरून असं चमचा थोडासा ठेवून द्यायचा म्हणजे खाली जाते. चला आता अजून परत करून दाखवते. हे बघा, जिलेबी करताना असं गोल गोल फिरवायचं आणि शेवटला आहे ना त्याच्यावरतीच असं तिथेच वरतीच आलं पाहिजे असं. हे बघा. चला आता जसे येतील तसे आपण करूया, कारण की इतका पण चांगला आपल्याला शेप जमत नाही, तरी पण खूपच छान झाल्या त्या. आता तुम्हाला थोडेसे नरम पाहिजे असेल ना तर तुम्ही काय करायचे, थोडीशी जिलेबी तेलातून लवकर काढायची, आणि थोडी कडक पाहिजे ना थोडा वेळ जास्त तेलामध्ये ठेवायची. चला आता हे मुरलेली आहे, आणि आता इथे बघा एक चाळणी घेतलेली, चाळणीवर आपण आता ही मुरलेली आहे, पाक छान गेलेला आहे मध्ये, आता ती काढून घेऊ. आणि जी आपण आता तळली ती याच्यामध्ये लगेच टाकून घेऊ. सर्व जिलेबी अशीच बनवून घेते. हे बघा. चला इथे बघा सर्व ह्या पद्धतीने बनवून घेतलेली आहे, बघू शकता. आणि खूप छान झाली खरंच. तुम्ही नक्की करून बघा, आणि खूपच सोपी पद्धत आहे. हे बघा खाली ताटामध्ये पाक आपला पडलेला आहे, शिल्लक राहिलेला आहे तो. चला जिलेबी कशी वाटली ते पण सांगा. आवडली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद.